चला पंच आपला निर्णय कळवा नक्की घडले काय. फिल्डिंग रचनेमध्ये गडबड मला वाटतं आढळली, त्यामुळे नो बॉल त्यांनी घोषित केले. पहिल्या बरोबर ती विकेट मिळाली होती. बघा पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे लक्षात असू द्या दोन्ही टीम आपण आतापर्यंत चांगले खेळलात, तुम्ही खेळाडूवृत्ती दाखवली आहे, त्याचप्रमाणे आता देखील खेळाडूवृत्ती दाखवा. छोटे मोठे युद्ध आता समाप्त झालेत आणि महायुद्धाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे आपण पाहतो पहिल्या बरोबर ती एष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या, परंतु अंपायर सिग्नल नो बॉल. अंपायर सिग्नल नो बॉल. फिल्डिंग विवेचनेमध्ये त्रुटी आढळल्या, त्यामुळे आता पहिल्या बरोबर ती विकेट जरी ते मात्र संपादित केली तर देखील उत्साह साजरा केला होता, परंतु त्या उत्साहावरती पूर्णपणे पाणी फिरण्याचं काम केलं आहे. त्यामुळे आता बॅटर सेफ असतील आणि नो बॉल. टॉस इथे जिंकला होता कार्तिक. इंजिनिअरिंग डिपार्टमेंट या टीमने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं इथे क्यूसी क्वार्टी काउंटर या टीमला इथे मात्र बॅटिंगसाठी, आणि पहिल्या बॉलवर ती विकेट संपादित जरूर झाली, परंतु पुन्हा एकदा नो बॉल. एक धाव इथे बहाल केली. धावफलक तुम्हाला पार मिळेल. एक या आकड्यावरती आता स्थिरावलाय. टीमची टोटल स्कोरवरती तुम्हाला जरूर पार मिळेल. सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली आहे पुन्हा एकदा मयूर आणि त्याच्या साथीनं बॅटर निलेश. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न होता. बॉल चालला स्कोअर लेगला. एक सिंगल धाव तिथे एकपटी जातीय आणि सिंगलच्या साथीनं 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगला क्रिकेट इथून खेळावा लागेल या मॅचमध्ये, कारण दोन्ही संघांनी आज भरपूर चांगला खेळ दाखवला आहे. या स्पर्धेमध्ये खेळत असताना दोन्ही संघ आतापर्यंत सर्व संघाला मागे सरत असताना पुढे सरकलेत, त्यामुळे इथून चांगले मॅच रंगणार आहे या संख्यात नाही आहे. षटक क्रमांक 1चा खेळ प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज तुम्ही पाहताय षटक क्रमांक 1 घेऊन गोलंदाज नितीन आणि त्याच्या साथीनं बॅटर समोर तुम्ही पाहताय मयूर आता दाखल झालेत या मॅचमध्ये. फटका चांगला 20 शेप मध्ये खेळला. गॅप मध्ये बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लावलाय मॅप, शोधलाय गॅप, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
यावेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. दरम्यान पॉइंटचा खेळाडू तुम्ही पाहताय भरपूर वेगानं. आज इथे मात्र तुम्हाला पार मिळेल झेल घेत असताना मी म्हणेन झेल त्याचा ड्रॉप जरूर झालाय, परंतु स्वतःला पुढे झोकून दिलं. हे क्रीडांगण असंच आहे, इथे मात्र पडतात धडतात परंतु झेल स्वीकारायचा प्रयत्न करतात. आज खेळायचं आहे स्वतःच्या टीमसाठी, त्यामुळेच की काय मैदानावरती आतापर्यंत मी म्हणेन 100% एफर्ट देत असताना. एक सिंगल धाव इथे देखील एकपटी जाईल. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार बेल 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजून एक चांगला फटका इनफिल्डच्या वरनं खेळला. क्षेत्ररक्षक पाठपोरा बॉलला अडवतोय. दरम्यान 2 धावा एकपटाचा प्रयत्न होतोय. अखेर या 2 धावा इथे मिळतील या शंकात नाहीये. भरपूर वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला, परंतु क्षेत्ररक्षकानं शेवटच्या मोमेंटपर्यंत बॉलचा पाठलाग केला. बॉलला त्याने आतमध्ये ढकललं. दरम्यान 2 धावा रोखू शकत नाहीये. धाव फलक आता पुढे सरकत असताना 10 धावा फलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक 1 चा खेळ प्रगतीपथावरती चांगली बॅटिंग करतोय मैदानावरती मयूर. आतापर्यंत 10 धावा त्यांनी जमा केल्यात. एका बाजूला QC तर दुसऱ्या बाजूला EG. एका बाजूला आपण पाहतोय संघ मैदानावरती खेळतोय. फुल टॉस वसूल केलाय. डीप अकॉर्ड स्कोर बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाला सीमा पार. सिक्सर. झालाय. धाव फलकावरती धावा तुम्हाला पार मिळतील. 16 धावा धाव फलकावरती आतापर्यंत जोडले गेल्या. त्या 5 मध्ये पहिल्या बरोबर बॅटर आउट होता, परंतु पंचाने तिथे 9 बॉल घोषित केल्या. तदनंतर धावा आता थांबायचं नाव घेत नाहीये. षटक क्रमांक 1 चा खेळ आता संपन्न झालाय, त्यामुळे धाव फलक 16 याकड्यावरती आता स्थिरावलाय. कुणालजी डायरे जे नेरळ चे आहेत त्यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. खास करून दिनेश राऊत यांच्यासाठी शुभेच्छा येतात. खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीचे कॅमेरामॅन अपडेटर म्हणून ओळख आहे कुणाल डायरे यांची, आणि त्यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. मॅन फ्रॉम मोहाची वाडी नेरळ या स्पर्धेला त्याच्याकडून शुभेच्छा आल्या. त्याचबरोबर खरबईचे समीर राऊत एक चांगले खेळाडू आहेत. समीर भगत यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात या स्पर्धेसाठी. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू, कारण ते देखील या कंपनीचे मेंबर आहेत. कुणाल डायरे आणि समीर भगत तुमचंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलगिरकी घेतली होती, इथे मात्र विकेट करण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. दरम्यान टप्पा पडल्यानंतर भरपूर वेगळा बॉल निघून चाललाय निरीक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती होत असताना षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती आतापर्यंत पूर्णपणे थांबवलाय. गोरदास तुम्ही पाहताय गोरदाची बारकवरती षटक क्रमांक 2 घेऊन रसेंद्र आता दाखल झाला. हा फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, त्याला हुलकावणी देऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आज मात्र भरपूर चांगला आपल्याला पार मिळतोय. ज्यांनी या स्पर्धेमध्ये सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं. चौकार येवो विकेट येवो ते नाचतायत, कारण त्याला माहिती आहे नवरा बरो की नवरी बरो जेवण मिळणार आहे. एन्जॉय, क्या बात आहे. खरं तर आज एक दिवस एन्जॉय करण्यासाठीच आपण ही स्पर्धा भरवली आहे. त्यामुळे विजय इथे मात्र कोणताही संघ होईल,
परंतु विजय भारत श्रीराम या कंपनीचा होणार आहे यात शंकाच नाही आहे. त्यामुळे ही स्पर्धा मित्रांच्या माध्यमातून आपण पाहतोय भरवण्यात आली आहे. टॅप करण्याचा प्रयत्न बॉल चाला डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित एक सिंगल तिथे मिळेल. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल 22 22 धावा फलकावरती जोडले गेल्यात. या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली आहे मयूरनं, त्याच्या साथीने तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल झालाय निलेश. हा खेळाडू आपण पाहतोय सलामी जोडी अजूनही मैदानावरती उभी आहे. त्यामुळे आता या मॅचमध्ये इथून कमबॅक करावा लागेल. हा सामना देखील 4 ओव्हरचा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, दरम्यान यशच्या उद्ध्वस्त केल्या आणि अखेर बॅटर मयूरला इथून मात्र मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. धावफलक आता स्थिरावलंय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय निवृत्ती. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक सिंगल इथे एक वेळी जाईल आणि सिंगलच्या साथीला धावफलक देखील स्कोरबोर्ड वरती 23. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच आपण मॅचला सुरुवात करतोय. छोटे मोठे युद्ध आता समाप्त झालेत, त्यामुळे आता महायुद्धाला प्रारंभ झालाय. एक मोठी मॅच, 2 ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत आता तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 18 धावसंख्या आपण पाहिली बॅटर मयूरच्या बॅटमधून. इथे फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला उपस्थित, एक चांगला झेल तिथे टीपला गेला आणि अखेर बॅटर आउट झालाय. ठोक दीजे तात्या. पाहते तात्या बरोबर फॉर्मला आहेत आज. शाहरुख हाफ ट्रॅकर बॉल आणि एक चिकी सिंगल इथे मिळेल, कारण डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते. आणि सिंगलच्या साथीला धावफलक आता स्कोरबोर्ड वरती पुढे सरकत असताना 24 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 7 धावा खर्च केल्या आणि आता षटक क्रमांक 3चा खेळ प्रगती पथावरती आहे. त्यामुळे आता गोलंदाज दाखल होतोय श्रीनाथ. 24 धावा, एक सिंगल इथे एक पडली. पहिल्या बॉलवरती बॅटर आउट झाला. हाफ ट्रॅकर बॉल
इथे भिरकावून दिलाय ऑन साईडला. फाईन लेगला बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतील. 2-2 खेळाडू पोहोचलेत आणि बॉलला उत्तम फेक करतील. दरम्यान पुन्हा एकदा 2 धाबा इथे एक पटा जातील. चला चेक केलं जाईल नक्की घडलंय काय. डीप मध्ये बॉल अडवलाय की इथे मात्र पाय सीमारेषेला स्पर्श झाला की चेंडू बाहेर गेला. या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. तदनंतर आम्ही तुमच्यापर्यंत एक चांगला निर्णय पोहोचू. चेक करू आम्ही नक्की घडले काय. सेफ आहेत. 2च रन मिळतील. इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला फेकून दिलाय. बॉल चाललाय मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. तात्या आता बोलत होते विकेट पाहिजे आणि सिक्सर आला तरी देखील नाचतात. क्या बात आहे. खेळाडू येते. क्या बात आहे. क्या बात आहे. तात्यांचा डान्स आवडला असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये. कारण कलाकार हा टाळ्यांचा भुकेला असतो. चला चेंडूची पूर्तता करा. 4 बॉलचा खेळ संपत झालाय. टू गो. विकेट. हा ट्रॅकर बॉल हा देखील पुल करण्याचा प्रयत्न होता. हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जजमेंट थोडंसं खराब होतं. स्वतःला पुढे साबरला 2 धाबा इथे मिळतील आणि आता त्याच 2 धाब्याच्या साथीला धावफरक देखील 34. धावफलक तुम्हाला पार बेल. 5 बॉलचा खेळ संपत झाला. 34. 34 धाबा स्कोर वरती जोडले गेल्या. 4 ओव्हरची ही मॅच. सफल झाले. पुन्हा एकदा क्रॉस बॅट फटका घेतलाय. पुन्हा एकदा जजमेंट खराब. इथे देखील खेळाडू पुढे सरसावला. ज्या प्रकारे चेंडू येतोय त्या प्रकारे सुसाट बॉलवरती धावत सुटतात आणि अखेर जजमेंट खराब होतो. त्यामुळे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. .38 38 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. 2 बॅटर आउट झालेत परंतु बॅटरवरती शाहरुख का बल्ला माशा अल्लाह. चला बॉलरचं नाव कळवा. सतीश. पुढे सरसावले. वाडा स्ट्रोक. हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्ही शेप मध्ये खणखरीत दणदणीत चौकार.
चौकार आलाय धावफलक 42. 42 धाबा धावफलकावरती जोडले गेलेत. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगती पथावरती आहे. गोदा सतीश आलेत. सतीशचं स्वागत केलंय चौकारानं. बेगीन करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, खेळाडू उपस्थित, झेल तिथे टिपलाय आणि अखेर बॅटरला इथून मैदान सोडावं लागेल. शाहरुख बॅक टू द पॅव्हिलियन. बॉलचं खेळ शिल्लक. या आपल्याला देखील बन्नाट बेग तेज थरार गोंदाची तुम्हाला 5 बेल डॉट बॉलची समाप्ती होत असताना 3 बॉलचा खेळ अजून शिल्लक. या बाजमध्ये आपण पाहतोय 42 धाबा बनल्या जरूर. या बाजमध्ये कमीत कमी 50 धाबा जर बनल्या तर एक चांगली फायटिंग टोटल उभी राहील. 42 3 चेंडूचा खेळ शिल्लक. इथे देखील हलक्या हाताने बॉलला ढकल नाही. बॉल झाला स्कोअर लागला. क्षेत्ररक्षक उपस्थित, एक सिंगल, एक बॉल दुसरीचा प्रयत्न करतात. 2 धाबा मिळेल का? आणि 2 धाबा इथे मिळाला देखील. 44 2 गो. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या बाचमध्ये. या स्पर्धेमध्ये आमचा शेवटचा टर्न होता. खरं तर आमच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला या क्रीडांगणाचे मालक प्रतीकजी पेसेकर साहेबांचा आभार आम्ही व्यक्त करू. त्यांच्या माध्यमातून इथे समोरचे करायची संधी मिळाली. इथे पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं जरूर, परंतु घडले काय पाहावं लागेल. नाट्यमय परिस्थिती आपल्याला जरूर पाहायला मिळाली. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 1+1 अशा 2 धाबा इथे भेटतील. त्यामुळे धावफलक आता 2 धाबेने पुढे सरकेल. स्कोरबोर्ड वरती धाबा 46. वन टू गो. पंच पुन्हा एकदा वळत आहेत. पंचाने सांगितलं हा चेंडू खराब. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचत असताना 2 गो. शपथ झाले होते. क्रॉस बॅटने फटका खेचायचा होता, नाही जमलं. दरम्यान तात्या काहीतरी इशारा करतात. डॉट बॉल. शेवटचा बॉल आहे. 1 टू गो. 1 टू गो. 1 टू गो. शेवटचा बॉल. इथे देखील एशियनच्या मागे बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित आणि धावा टोटल किती मिळतील ते देखील आपण पाहणार आहोत. पंच काय इशारा करतात. 2 धावा ना पंच. तिसऱ्यासाठी आउट झालाय ना. ओके. 49. एकोणपन्नास धाबा इथे मात्र जोडले गेल्या आणि 50 धाबाचं टार्गेट या बाचमध्ये तुम्हाला 5 बेल. पैसे लावून तर वाढ लागली.
चला या स्पर्धेमध्ये आमचा शेवटचा टर्न होता. आता आम्ही तुमच्यापासून रजा घेतो. या 50 धाबा इथून मात्र चेस होतील की या 50 धाबा रोखल्या जातील, या 50 धाबांचं विवरण करतील आमचे साथी समालोचक बदलापूर समालोचन समितीचे सदस्य तुषारजी शिंदे सर. जय भवानी, जय शिवराय, जय क्रिकेट. समोर संधी त्यांच्यामुळे माध्यमातून मिळाली ते सन्माननीय राहुलजी चव्हाण सर, बदलापूर समालोचन समितीचे उपाध्यक्ष, आणि त्यांचा आवाज आपण ऐकलात. त्यांचे देखील मनापासून आभार. आणि जाऊयात विद्यमान सामन्याकडे, जिथे 50 धावेंचं लक्ष आहे. 50 इज द टार्गेट. अंतिम फेरीचा सामना सुरू आहे आणि खरं तर कौतुक केलं पाहिजे या ठिकाणी भारत सिरम अँड वॅक्सिन लिमिटेड अंबरनाथ, संपूर्ण जे खरं तर आपण पाहतो हेड डिपार्टमेंट असेल आणि त्यासोबत अगदी हेड ऑफ डिपार्टमेंट, त्यासोबत मॅनेजमेंट लेवलला जे अधिकारी वर्ग काम करतात त्या सर्वांनी एक दिवस मात्र ठरवला जातो इंटर डिपार्टमेंटल क्रिकेट टुर्नामेंट BSV अंबरनाथ कप 2025 आणि एक दिवसीय स्पर्धा आहे. अंतिम फेरीचा सामना मैदानावरती सुरू आहे. पुन्हा एकदा अतिशय आनंदामध्ये आजचा दिवस खरं तर या ठिकाणी संपन्न होत आहे. 50 धावेंचं लक्ष, 50 इज द टार्गेट. इंजिनिअरिंग डिपार्टमेंट समोर 50 धावेंचं लक्ष ठेवलंय क्वालिटी कंट्रोल या डिपार्टमेंटनं. अमोल यांनी 3 बॉलवरती लगातार 3 षटकार मारले, तर संजय नवले यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. गोलंदाज निवृत्ती बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. दिनेश आणि अमोल हे जोडी मैदानावरती आहे. अमोल आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती पहिला बॉल ऑन साइडला टर्न केला. बॉल आपण पाहतोय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक नाही स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. पहिला बॉल सीमारेषच्या पलीकडे जाईल, खाली इलाका, वहा कर दिया धमाका, चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने मात्र धावफलक पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती, 50 धाव्यांचं लक्ष आहे. व्हेरी फर्स्ट बॉल त्यावरती आले बाउंड्री. अमोल यांच्या पाठमधून, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट त्यांच्या पाठमधून आपण पाहतोय अमोल होते. फुलटॉस बॉल, चांगला फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. मयूर होते तिकडे आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. 50 धाव्यांचं लक्ष. षटक क्रमांक 1 मार्गस्थ निवृत्ती गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. 5 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात केली अमोल यांनी. पहिल्या बॉलवरती चौकार,
त्यांच्या जोडीने दिनेश मैदानावरती आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट ऑन साईडला फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. एक धाव प्राप्त झाली आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 6. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 6 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा आहेत 6. इंजिनिअरिंग डिपार्टमेंट देखील चांगली कामगिरी करते. क्वालिटी कंट्रोल त्यांचा कंट्रोल या सामन्यावरती नक्की आहे, परंतु आता इंजिनिअरिंग डिपार्टमेंट ते देखील चांगली कामगिरी मैदानावरती करतायत. खरं तर एखादा मशीन किंवा जेही काही रोजचं तुमचं शेड्यूलमध्ये काम असेल, एखादा मशीनचं मेंटेनन्स असेल किंवा इतर ज्या गोष्टी असतील त्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे लोक त्याच्यामध्ये काम करत असतात. ज्यावेळेस चांगला फटका आपण पाहतो. शॉर्ट फाईनल एक क्षेत्रामध्ये बॉल केलाय. क्वालिटी कंट्रोलचं काम त्या डिपार्टमेंटचं वेगळं असतं. डिपार्टमेंट वाईज काम बदलत जातं, परंतु आज सर्वांना एकच काम करायचं आहे. क्रिकेट मैदानावरती खेळायचं आहे आणि चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळून इथे सामने जिंकायचे. त्यासाठी मात्र मैदानावरती प्रयत्न सुरू आहेत. 7 धावा धावफलकावरती. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक सेल इथे ड्रॉप झालाय आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 9 धावा. सेल तर सुटलाय. प्रयत्न यापेक्षा बेटर होऊ शकले असते आणि 2 धावा इथे प्राप्त झाल्या. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल ऑन साइडला आपण पाहतोय. पुल केलाय. चांगला फटका आहे आणि बॉल गेलाय. पंचाचा निर्णय बाकी आहे. पंचाचा निर्णय आलाय. इट्स मॅक्सिमम. षटकार आलाय. 6 धावा मिळतील. धावा धावफलकावरती आहेत. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. निवृत्ती यांच्या षटकामध्ये 15 धावा आल्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती मयूर दाखल झालेत. सेकंड ओव्हरसाठी मयूर दाखल झालेत. तर खरं तर 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती. उर्वरित 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉलमध्ये धावेंची आवश्यकता असेल 35. 18 बॉल 35 धावेंची आवश्यकता आहे. आज मात्र स्कोररच्या भूमिकेमध्ये आम्ही पाहिलं कार्तिक जाधव यांना. त्यानंतर ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं सन्माननीय आमचे DJ वाले भोर साहेब त्यांचं देखील चांगली साथ आम्हाला लाभली. ज्यावेळी स्लॉप केलाय बॉल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. अप्रतिम फटका. अप्रतिम टायमिंग तुम्ही पाहिलं. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हाफ व्हॉली बॉल त्यावरती ठोकलाय षटकार. धावफलकावरती आहेत. एन्जॉयला वय नसतं. 21 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. ज्यावेळेस आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चांगला बॉल पाहायला मिळतोय मयूर यांच्या माध्यमातून. डॉट बॉल. यावेळेस लेंथ आणि लाईन मध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. गोलंदाज मयूर यांच्या माध्यमातून डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. एकूण 21 धावा धावफलकावरती. 50 धावेंचं लक्ष आहे. 21 धावा ऑलरेडी धावफलकावरती आहेत. त्यानंतर आमचे समालोचक मित्र बदलापूर समालोचन समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय राहुलजी चव्हाण सर यांचा आवाज माझ्या बरोबरीने तुम्ही ऐकलात. त्यांचा देखील मनापासून आभार. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल. हा बॉल डॉट असेल. त्यानंतर पंचांची भूमिका देखील महत्त्वाची होती. सन्माननीय कुणालजी बेनकर सर, अमितजी डांगरे सर आणि तरुण डे सर यांची देखील भूमिका खूप महत्त्वाची राहिली. अतिशय चांगली पंचांची भूमिका या तीनही पंचांनी निभावली आणि
खरं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये नेत्रदीपक कामगिरी करणारे हे पंच आहेत आणि त्यांची देखील भूमिका खूप महत्त्वाची, अतिशय चांगली पंचांची भूमिका सर्व पंचांनी व्यवस्थित निभावलेली आपण पाहिली आहे. त्यावेळेस देखील प्ले अँड मिस, परंतु यावेळेस वाईट बॉल, अवांतर धावेची प्राप्ती होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती आहेत. 22. धावा धावफलकावरती आहेत. 22. यावेळेस फलंदाज स्टेप आउट झाले होते आणि वाईट बॉल स्ट्रेट अवे कॉल केलाय पंचांनी. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. स्टेप आउट जरूर झाले होते फलंदाज, परंतु अतिरिक्त उसळी बॉलने घेतली आणि योग्य निर्णय पंचांचा, कारण अनप्लेबल डिलिव्हरी फॉर द बेटर. इथे वाईट बॉल पंचांनी घोषित केले. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 23 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. पुढचा बॉल अमोल यांच्यासाठी बॅकफुटला गेले. बॅकफुट वरून पंच करतायत पॉईंट क्षेत्रामध्ये. हलक्या हातानं एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 24-24. 50 धावेंचं लक्ष आहे. 4 षटकांची मॅच. असं म्हणतात ना, अर्धा प्याला भरलेला म्हणायचं की अर्धा प्याला सरलेला म्हणायचं, सांगा कसं जगायचं. कणत कणत की गाणं म्हणत, हे आपलं आपण ठरवायचं. आता अर्धा प्याला भरलेला म्हणायचं की सरलेला म्हणायचं, हे आपलं आपण ठरवायचं. 24 तर ऑलरेडी आल्यात. पुढचा बॉल खुलंदाज सज्ज आहेत. यावेळेस देखील लॉफ्ट केला हवेमध्ये बॉल. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल ड्रॉप झालाय. 2 धावेंचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे देखील प्राप्त होतील. 2 धावेंच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 26 धावा. 26 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 26 धावा धावफलकावरती आहेत. 13 बॉल मध्ये 24 धावा अजूनही बनवायच्यात. 13 बॉल 24 धावेंची आवश्यकता आहे. 13 बॉल मध्ये 24 धावा अजूनही बनवायच्यात. यावेळेस बॉलला मात्र लंगाचे खेळाडू बॉलच्या दिशेने गेलेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि 2 धावेंचा प्रयत्न होता, तो मात्र यशस्वीरित्या पूर्ण देखील झालाय. 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धावेंच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील 28 धावा. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आहेत. 28 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 28 धावा धावफलकावरती आहेत. 12 मध्ये 22 पाहिजेत. किती 6 मारले, किती हजार? 3 6 मारले तर 3000 रुपये. चला, तीन षटकार मारले तर 3000 रुपयाचं बक्षीस असेल बॅटरसाठी. विशाल भेरले साहेबांच्या माध्यमातून असतील. 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. चला, मॅच सुरू करा, विनंती आहे. शाहरुख पठाण गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. 12 मध्ये 22 पाहिजेत. 12 मध्ये 28 आल्यात आणि दोन्ही फलंदाज अजून मैदानावरती सुरक्षित आहेत. 10 विकेट हातामध्ये आहेत. दिनेश आणि अमोल, खरं तर ही जोडी सुपरहिट ठरली आज दिवसभरामध्ये. दिनेश आणि अमोल खूप चांगली बॅटिंग त्याने केली आहे आणि सुपरहिट ही जोडी का ठरली मी म्हणतो, कारण अतिशय चांगली बॅटिंग या जोडीने दिवसभरामध्ये केलेली आपण पाहतोय. 3 चौकार जरी मारले तरी देखील विशाल भेरले साहेबांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं बक्षीस असेल. गोलंदाज सज्ज आहेत. पहिला बॉल हाफ ट्रॅकर आडव्या वाटणे प्रहार करण्याचा प्रयत्न इथे झालाय आणि 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग आली आहे. पहिला बॉल डॉट. 11 बॉल मध्ये आता 22 बनवायचे. 11 बॉल 22 धावेंची आवश्यकता. इंजिनिअरिंग डिपार्टमेंट किंवा क्वालिटी डिपार्टमेंट, क्वालिटी कंट्रोल, कोण ही मॅच जिंकणार हा प्रश्न आता सध्याच्या घडीला गुलदस्त्यामध्ये. 11 बॉल मध्ये 22 धावेंची आवश्यकता आहे. 11 बॉल 22 धावा. दिनेश आणि अमोल या जोडीकडे क्षमता आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साइडला, डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रहार. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. सौ सोनार की एक लोहार की गगनभेदी षटकार अमोल यांच्या बॅटमधून. 6 धावा.
दोन षटकार जर मारले तर अमोल भेरले साहेब यांच्या माध्यमातून, विशाल भेरले साहेब यांच्या माध्यमातून अगदी 2 षटकार जर आले तर 3000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. संधी आहे अमोल यांच्याकडे. 10 बॉल आणि 16 धाव्यांची आवश्यकता. पैसे जमा करा ही विनंती आहे आयोजन कमिटीच्या वतीने. 10 बॉल आणि 16 धाव्यांची आवश्यकता आहे. बक्षीस तुम्ही लावाल परंतु ते बक्षीस आपण जमा देखील करायचे. 10 बॉल आणि 16 धाव्यांची आवश्यकता आहे. 10 बॉल 16 धावा अजून देखील आवश्यक आहेत. ज्यावेळेस देखील स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉलला खेळ डिपमध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव प्राप्त होईल. 9 मध्ये 15 धाव्यांची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 15 धाव्यांची आवश्यकता. 9 बॉल 15 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. 9 बॉल 15 धावा. दिनेश आणि अमोल ही जोडी मैदानावरती आहे. कोणता संघ इथून जिंकेल हे चित्र पाहायचंय. तर विनंती आहे कमिटीच्या वतीने, विनंती ऐका ना, विनंती अशी आहे की पहिले पैसे जमा करा ही कमिटीच्या वतीने विनंती आहे. दिनेशांनी लगातारचे 2 षटकार जरी मारले 500 रुपयाचं बक्षीस असेल ज्ञानेश्वर भोईर साहेबांच्या माध्यमातून. यावेळेस हवेत बॉल झेल मे बी पकडलाय. व्हाट अ कॅच दॅट इज, ब्युटिफुली टेकन इन द डीप. पॉइंट क्षेत्रामध्ये झेल टिपलाय. स्पेक्टेक्युलर कॅच, फॅब्युलस कॅच, विकेट, फलंदाज बाद. क्वालिटी कंट्रोल संघ जर झाला विजयी झाला तर संकेत मस्कर साहेबांच्या माध्यमातून शेतकरी ढाब्यावरती जेवण असणार आहे. संधी आहे क्वालिटी कंट्रोलकडे. क्वालिटी कंट्रोल संघ जर विजयी झाला तर संकेत मस्कर यांच्या माध्यमातून शेतकरी ढाब्यावरती जेवण आहे. दोन विकेट आणि 2 षटकारांसाठी लगातार जर आल्या तर ज्ञानेश्वरजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये. मॅच जिंकल्यावरती किती? बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं. हा बॉल देखील डॉट आलाय आणि आणखी एक बॉल इथे डॉट येतोय. नवीन बॅटर रसिंद्रा मैदानावरती आहेत. तर मॅच जिंकली तर चड्डी ढाब्यावरती पार्टी असणार आहे. विशालजी बेरले, आता ढाब्याचं नाव देखील चड्डी आहे असं हरकत नाही. 35 धावा धाव बलकावरती. ज्यावेळेस देखील डॉट बॉल आहे. आणखी एक बॉल डॉट आलाय आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी. गोलंदाज शाहरुख यांच्या माध्यमातून आता 35 धावा धाव बलकावरती. 15 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉलमध्ये 15 धावा. विकेट आली तेव्हापासून मात्र संघ अडचणीमध्ये. दिनेश आऊट झालेत. झेल आपण ऍक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहूयात. ऍक्शन रिप्ले आपल्याकडे रेडी आहे. ऍक्शन रिप्लेमध्ये तो कॅच पाहण्यासारखा आहे. इतका कमालीचा कॅच होता. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा त्या बॉलचा. श्रद्धा कोंगेरे जर क्यूसी टीम जिंकली तर त्यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं बक्षीस असेल. श्रद्धा कोंगेरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. इंजिनिअरिंग टीम जिंकली तर वैभव पाटील साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस. आता बक्षिसांवरती बक्षीस आहेत. कधी इकडून बक्षीस कधी तिकडून बक्षीस. पहिला बॉल 6 मध्ये 15 पाहिजेत. इथे लाईन तर मिस केली. एका धावेचा प्रयत्न आहे आणि 1 धाव मात्र पूर्ण झाली आहे. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 14 धाव्यांची आवश्यकता. 22 ओके चला इट्स 22. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 14 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे.
5 बॉल 14 धाब्यांची आवश्यकता आहे. रचेंद्र स्ट्राईक एंडवरती पोहोचलेत, परंतु 5 मध्ये 14 बनवायच्यात. मोठ्या फटक्याची नितांत गरज. इंजिनिअरिंग डिपार्टमेंट जिंकणार की मग क्वालिटी कंट्रोल, हा प्रश्न आहे. 5 बॉल 14 धावा, हा बॉल खूप महत्वाचा. यावरती एखादा मोठा फटका आला तर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट पुनरागमन करेल. ऑफ्टमच्या बाहेर वेल लेफ्ट केला, वाईट बॉल. आणि आता 5 मध्ये 13 धाव्यांची आवश्यकता आहे. 5 बॉल 13 धावा अजूनही आवश्यक आहे. इंजिनिअरिंग डिपार्टमेंट मॅच क्रुशियल मोमेंटला ऑलरेडी पोहोचली आहे आणि इथून मात्र दोलायमान स्थितीमध्ये ही मॅच आहे. 5 बॉल 13 धावा, एखादा मोठा फटका फलंदाजी करणारी टीम या मॅच मध्ये त्यांचं पारड जड होईल, परंतु एखादी विकेट जर आली तर गोलंदाजी करणारी टीम क्वालिटी कंट्रोल देखील ही मॅच सोडायला कोणीही तयार नाही आहे. दोन्ही संघ संघर्ष करतायत. क्वालिटी कंट्रोल आणि त्यांच्या विरोधामध्ये इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत उंच बॉल गेलाय. एका धावेचा प्रयत्न आहे, झेल तर ड्रॉप झालाय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथे पूर्ण होतील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. 2च धावा इथे प्राप्त होतील. आता बॉल शिल्लक आहे 4 बॉल 11 धाव्यांची आवश्यकता आहे. 4 बॉल 11 धावा अजून देखील आवश्यक आहे. मॅच सिच्युएशन तर तयार झाली आहे. इथून कोणता संघ जिंकेल? क्रुशियल मोमेंटला मॅच पोहोचली आहे. 4 बॉल 11 धावा, इथून मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. 4 बॉल 11 धावा, स्ट्राईक पासून वंचित आहेत. अमोल अजून देखील मैदानावरती आहेत आणि स्ट्राईक त्यांना मिळाली पाहिजे. 4 बॉल 11 धाव्यांची आवश्यकता आहे. ज्यावेळेस लॉफ्टर केला, हवेत उंच बॉल गेलाय आणि बॉल जाईल खूप दूरवरती, आउट ऑफ दी पार्क. मौके पे लगा, ये बढ़िया सिक्सर. रसेंद्र यांच्या बॅटमधून रसगुल्ला आलाय, षटकार आलाय आणि 6 धावेने धावफलक पुढे जाईल. एकूण धावफलकावरती धावा आहेत 3 बॉल 5 धाव्यांची आवश्यकता. रसेंद्र रसल सारखी कामगिरी मैदानावरती करतोय. 3 बॉल आणि 5 धाव्यांची अजूनही आवश्यकता. 45 धावा धावफलकावरती. 3 बॉल 5 धावा. इंजिनिअरिंग डिपार्टमेंट जिंकणार की मग मात्र क्वालिटी कंट्रोल? 3 बॉल 5 धाव्यांची आवश्यकता आहे. बक्षीस जाते, दोन्ही बाजूने बक्षीस ज्यांनी लावले ते पाठीमागे येऊन थांबा, विनंती आहे. 3 बॉल 5 धाव्यांची आवश्यकता आहे. डॉट बॉल, 2 बॉल आणि 5 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. हा बॉल खूप महत्वाचा होता, तो डॉट आलाय. 2 बॉल 5 धावा. आता दबाव बॅट्समन वरती देखील वाढलाय. चांगला बॉल पाहायला मिळतोय गोलंदाज डायरे यांच्या माध्यमातून. 2 बॉल 5 धाव्यांची आवश्यकता आहे. कोणता संघ जिंकेल? 2 बॉल 5 धाव्यांची आवश्यकता आहे. चला, पार्टी होणार आहे. कोणताही संघ जिंकू, पार्टी दोन्ही संघांना मिळणार आहे, कारण दोन्ही बाजूने बक्षीस ऑलरेडी लागलेत. शेतकरी ढाबा आणि चडी ढाबा, कुठेतरी पार्टी मिळेल. चला पुढे जाऊयात. 2 बॉल आणि 5 धाव्यांची आवश्यकता आहे. हा बॉल खूप महत्वाचा या मॅचच्या दृष्टीने. ज्यावेळेस देखील फटका चांगला आहे आणि गॅप मध्ये बॉल. स्कोर आर लेवल. 1 धावेची आवश्यकता आहे. 1 धाव अजूनही आवश्यक आहे. चला, मॅच विकेट वरती असणार आहे आणि जर धाव आली नाही तरी देखील बॅटिंग करणारी टीम जिंकणार आहे. मॅचचा निकाल विकेट वरती आहे आणि धाव जरी आली नाही तरी देखील बॅटिंग करणारी टीम इथे विजयी होणार आहे, कारण जास्ती विकेट गमावल्या होत्या क्वालिटी कंट्रोल टीमने आणि इथे विकेट जरी आली तरी देखील मॅच जिंकणार आहे या ठिकाणी इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता आहे. चला, मॅच सुरू करा. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता आहे. 2019चा वर्ल्ड कप सर्वांना आठवत असेल, तिथे इंग्लंड बाउंड्रीच्या याच्यावरती जिंकलं होतं. शेवटचा बॉल हवेत आहे आणि या ठिकाणी बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. षटकार आलाय आणि रसेंद्र फिनिशर्स ऑफ इन स्टाईल ही मॅच जिंकली आहे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटनं.
विकेटवरून बाजूला या, लेदर बॉलची विकेट आहे. चला विकेटवरून बाजूला या, विनंती आहे सर्व खेळाडू मित्र. विकेटवरून बाजूला आपण सेलिब्रेशन करा, विनंती आहे.